नमस्कार. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं राज्य शासनानं विभाजन केलेलं आहे आणि हे विभाजन अनेक व्यापारी या विभाजनाच्या बाजूने आहेत, अनेक व्यापारी या विभाजनाच्या विरोधात आहेत. राजकीय सुडापोटी हे विभाजन केल्याच्या अनेक आरोप आणि तक्रारी या निमित्तानं येत आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आता आपण सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आलेलो आहोत. इथं अनेक फळ व्यापारी आहेत. यांना नक्की काय वाटतं, हा निर्णय राज्य शासनाचा योग्य आहे की अयोग्य आहे, या संदर्भामध्ये आपण इथल्या काही व्यापारी बांधवांशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की वाटतंय, कारण राज्य शासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, कसं वाटतं? निर्णय योग्य आहे, कारण सांगली बाजार समिती आवारामध्ये सांगली फळ मार्केट, मार्केट यार्ड, मिरज आवार, कवठे मंकाळंजत ह्या एवढ्या शाखा ह्यामध्ये समाविष्ट होत्या. पण बघायला गेलं तर मार्केट यार्ड आणि फळ मार्केट या दोन शाखांमधून सगळ्यात जास्त शेअर्स गोळा होत होता. बाजार समितीला सगळ्यात जास्त उत्पन्न ह्यामधून मिळत होतं. परंतु याचा वापर जत, कवठे मंकाळ येथे जास्त केला जात होता. त्यामुळे जिथं उत्पन्न होत होतं तिथं खर्च होत नव्हता. तिथून पुढे हे वेगळं झाल्यामुळं जिथं उत्पन्न आहे तिथंच खर्च होईल. त्यामुळे ह्या बाजारपेठा आणखीन ताकदीने मोठ्या होतील. त्यामुळे ही निर्णय झाला योग्य आहे. काय काय आता इथं तुम्हाला कमतरता भासतात, समस्या आहेत, त्या समस्या पुढच्या भविष्यामध्ये पूर्तता होईल असं वाटतंय? आता सांगली फळ मार्केटमध्ये कांदा, बटाटा आहे, भाजीपाला आहे आणि फळ आहे, या तिन्ही आवारासाठी जी इथं जागा आहे ही फार कमी पडायला आल्या. आणि त्यामुळं जर इथं जर जास्त उत्पन्न जर व्हायचं असेल किंवा भविष्याचा दृष्टिकोन ठेवला तर ह्याला दुसरी जागा निश्चित करणं गरजेचं आहे की जिथं कांदा, बटाटा किंवा भाजीपाला तिथं शिफ्ट करून किंवा फळ मार्केट शिफ्ट करून तिथं पुढील जे कमी पडत्या जागा त्याला आपण इथं आपण उत्पन्नाचं हे करू शकतोय. हा निर्णय राज्य शासनाचा योग्य आहे की अयोग्य आहे, काय वाटतं? योग्य आहे निर्णय. नक्कीच हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे अशा तऱ्हेची भूमिका इथल्या काही व्यापाऱ्यांनी मांडलेली आहे. आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला विभाजनाचा तो अयोग्य आहे की योग्य आहे? कारण अनेक राजकीय स्तरावरून तो केवळ राजकीय सुडापोटी घेतलेला निर्णय असा आरोप केला जातो. आता आम्ही इथं भाजीपाला घेऊन अनेक वर्ष म्हणजे बरीच वर्ष इथं येतो, परंतु सांगलीचं पॉप्युलेशन एवढ्या जोरात वाढत आहे. त्या पद्धतीनं ह्या मार्केट कमिटीमध्ये जागा असेल किंवा सोयीसुविधा, मग त्याच्यामध्ये सुलभ शौचालय असतील, रस्ते असतील, इमारती असतील किंवा इतर अनेक गोष्टी ज्या व्यापाऱ्यांच्यासाठी, हमालांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आणि मगाशीच एका वयस्कर व्यापारी बंधूंनी आमच्या वडीलधारी खंत व्यक्त केली की स्त्रिया सुद्धा आता या मार्केट कमिटीमध्ये भाजीपाला असेल, फळ असेल, कांदा असेल, बटाटा असेल हे नेण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी इथं येतात. आणि अक्षरशः लाज वाटते की लघुशंका करायला इथं जागा नाही आहे. कोट्यावधी रुपयाचा शेष गोळा करते मार्केट कमिटी. आणि एक इथं लघुशंकेला मग स्त्रियांची वेगळी सोय आणि पुरुषांची वेगळी सोय करायला ह्या मार्केट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना सवड नाही. आणि निवडून येताना हे विकास काम किंवा आम्ही अशा सोयी करू तशा सोयी करू म्हणून हे निवडून येतात आणि परत निवडून आल्यानंतर कोणाचा तरी राजकीय दुष्काळ किंवा आर्थिक दुष्काळ हटवण्यासाठी आज जी या 2-4 दिवसात शासनानं विभाजन आणि त्रिभाजन केल्यावर जो दंगा उठवलाय की जतच्या दुष्काळी मार्केट कमिटीमुळे तिथं पैसा अपुरा पडणार आहे, दुष्काळ म्हणजे कवठे मंकाळला निधी विकास कामासाठी अपुरा पडणार आहे. मला एक सांगा, 1950 ला ही मार्केट कमिटी स्थापन झाली. 1952 पासून ह्या मार्केट कमिटीचं प्रत्यक्षात कामकाज चालू झालं. या 52 पासून जत आणि कवठे मंकाळला तुम्ही साधं एक शेड तरी चांगलं मारला का? दुसरा मुद्दा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन, सोलापूर.
एक वाढदिवस हजारो हास्य सोलापुरात होतोय माणुसकीचा महोत्सव. 1400 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल असणारी ही मार्केट कमिटी देशातील अग्रगण्य आहे. या 1400 कोटी मार्केट च्या ह्याच्यानुसार आज मार्केट यार्ड मध्ये जावा, गुडगाभर डबरे आहेत, धुळीचं साम्राज्य आहे. तिथं सुद्धा साधी एक शौचालय किंवा सुलभ शौचालय, डांबरी रस्ते नाहीत. जर एवढ्या सगळ्या अपुऱ्या सोयी सुविधा असताना तुम्ही कुणाचा दुष्काळ हटवण्यासाठी हे विभाजन होऊ नये म्हणत आहे, कुणाचा आर्थिक दुष्काळ संपलं म्हणून तुम्ही आज गळे काढत आहात. कारण कुणी सुटकेस भरून ह्या सांगली मार्केट कमिटी मधून पैसा नेला आणि आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केलं, आर्थिक सुबत्ता आणली, हे देखील श्वेतपत्रिका काढून प्रशासनानं आता डिक्लेअर करावं. कारण 37 कोटी रुपयाच्या ठेवी सांगली कृषी उत्पन्न मार्केट कमिटीकडे होत्या, त्या कुठं गेल्या त्याची देखील श्वेतपत्रिका काढावी. आणि खरोखर महायुती सरकारनं ही गेली, कारण आदरणीय कैलासवासी मदन भाऊ पाटील यांनी सुद्धा हा धोका ओळखून त्यांनी सुद्धा विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा घाट गाठला होता. परंतु मदन भाऊंना देखील ह्या सर्व लोकांनी, भांडगुळांनी तो विभाजनाचा निर्णय रद्द करण्यास मदन भाऊंना भाग पाडलं. पण खरोखर ज्या मदन भाऊंनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून हे विभाजन केलं किंवा करायचं डोक्यात होतं, आज त्यांना खरोखर त्यांचा शब्द खरा केला महायुती सरकारमधील. आणि विशेष करून आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचं आम्ही जाहीर अभिनंदन करतो. आणि त्यांचा व्यापारी वर्ग, हमाल असेल, शेतकरी असेल, इथं सर्व छोटे मोठे उद्योजक, व्यापारी असतील, या सर्वांच्या वतीनं मी या दोघांचं जाहीर मनपूर्वक अभिनंदन करतो. काय सांगाल, कारण विद्यमान जे संचालक मंडळ आहे कमिटीचं, शिवाय राजू शेट्टी आहेत आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, यांनी मात्र हा निर्णय चुकीचा घेतलेला आहे असं म्हटलेलं आहे. काय नाही, चुकीचा काही नाही. आज मला सांगा, कोल्हापूर किंवा इतर सर्व महाराष्ट्रामध्ये मार्केट कमिटी, आज शिराळ्याला डोंगरी भाग आहे, शिराळ्याला स्वतंत्रच मार्केट कमिटी आहे. पलूस निम्मा भाग दुष्काळी आहे, निम्मा भाग पानस्थळ आहे, बागायती आहे, तिथं सुद्धा स्वतंत्र मार्केट कमिटी आहे. आटपाडी दुष्काळी भागच आहे, तिथं सुद्धा स्वतंत्र मार्केट कमिटी आहे. मग असं असताना जतवरच अन्याय झाला, कवठेमंकाळवरच अन्याय झाला, हे कशासाठी बोलताय? हे चुकीचं आहे. कारण निर्णय काय वाटतं, बरोबर आहे? हा निर्णय बरोबरच आहे. कारण मग शिराळ्याला का तुम्ही सांगलीमध्ये ऍड केला नाही? पूर्ण डोंगरी भाग आहे, तिथं स्वतंत्रच मार्केट कमिटी आहे का नाही? पलूसला तिथंही स्वतंत्र मार्केट कमिटी आहे. मग इथंच का? मग आज तुम्ही 50-60 वर्षात किंवा 70 वर्षात जत असेल, कवठेमंकाळ असेल, स्वयंपूर्ण का झालं नाही? मग एवढा निधी गेलाय 50 वर्षामध्ये, त्याची देखील श्वेतपत्रिका काढा ना. मग आपल्याबरोबर आणखी काही व्यापारी बंधू आहेत, आपण बोलूया. काय वाटतं या, कारण आता ज्या समस्या ज्या इथं तुम्हाला भेडसावत आहेत त्या कुठल्या आहेत आणि हा निर्णय कसा वाटतो? हा निर्णय झाला योग्य झालाय, प्रशासन झाले ते चांगले झाले. आज सांगली मार्केट असं आहे की आज पुन्हा बेळगाव, सातारा, कराड, इथून गिराईक येते, कर्नाटकमधून पण येते, पण त्याची सोय होत नाही. जागा अपुरी असल्यामुळं व्यापाऱ्यांना आयात निर्यात होत नाही. माल आला तर गाड्या आत येत नाहीत. प्रत्येक व्यापाऱ्याची गाड्या असल्यामुळं मार्केटची जागाही कमी पडायला आहे. आणि यांनी जसं म्हटले, आज स्त्रियांना आज लघुशंका, टॉयलेट नाही, बऱ्याच समस्या येतात साहेब. व्यापारी जे शेतकरी येतात त्यांच्या राहण्याची पण सोय नाही, सोय होत नाही त्यांची राहण्याची. आज तुम्ही घरपट्टी घेतात, त्या घरपट्टीचा काही वापर नाही आमच्या मार्केटमध्ये. औषध मारत नाहीत, कधी कोण येत नाहीत, स्वच्छता नाही. आज एवढे बरेच जण आले जे संडास बाथरूम पहिले केले होते ते सुद्धा विकून पैसे घेऊन राजकीय लोक घेऊन गेले. बऱ्याच समस्या आहेत. पण आता जे आम्हाला निर्णय त्यांनी केलाय हा योग्य झालाय आम्हाला असं वाटतं. प्रशासनाला माझी एक विनंती आहे, त्यांनी सुद्धा इथं देणारे कार्यकर्ते चांगले देऊन कार्य चांगलं करावं. ह्या मार्केटचा पैसा ह्या मार्केटलाच वापरा अशी आमची विनंती. निर्णय योग्य आहे असं सगळ्यांचं मत आलेलं आहे. पण या योग्य निर्णयामुळे इथल्या बाजार समितीला काय नक्की फायदा होईल असं वाटतं? 100% फायदा होणार आम्हाला असं वाटतंय की ह्या मार्केटचा पैसा या मार्केटला वापर होऊ द्या, किंवा मार्केट आता जागा अपुरे, आम्हाला जागा उपलब्ध होऊ द्या. भरपूर अडचणी आहेत.
एवढीच आमची नक्कीच या निमित्तानं राज्य शासनानं जो सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विभाजनाचा जो निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच चांगला आहे आणि शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य आहे अशा तऱ्हेची भूमिका शेतकरी आहे आणि व्यापारी यांनी मांडलेली आहे. या बाजार कमिट्यांमध्ये बाजार समिती आवारामध्ये आता आपण ज्या ठिकाणी फळ मार्केटमध्ये उभे आहोत या ठिकाणी स्वच्छतागृहांची वानवा आहे, शिवाय पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता या ठिकाणी राखली जात नाही आणि त्यामुळं विभाजन झाल्यामुळं जो पैसा इथून बाहेर जात होता तो इथंच खर्च केला जाईल आणि ज्या ज्या नागरी सुविधा आहेत व्यापाऱ्यांसाठी ज्या सुविधा असणार आहेत किंवा बाहेर गावाहून कर्नाटक अगदी आंध्र प्रदेशातून येणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या राहण्याची सोय या ठिकाणी चांगली होईल आणि त्यामुळं हे जे विभाजन आहे ते एक दृष्टीनं चांगलं झालेलं आहे अशा तऱ्हेची भूमिका इथल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मांडलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन, सोलापूर. एक वाढदिवस हजारो हास्य, सोलापुरात होतोय माणुसकीचा महोत्सव.